सर आता बघूया मार्क सॉफ्टवेअरमध्ये आयटम वाईज सेल, पार्टी वाईज सेल कुठून काढायचा. त्यासाठी तुम्ही रिपोर्ट्समध्ये यायचं, सेल ॲनालिसिसमध्ये यायचं. कारण ऑप्शन भेटेल तुम्हाला मंथ वाईज समरी वगैरे इथे भेटेल. आता आयटम वाईज सेल, सपोज आयटम वाईज सेलला जायचं, सिंगल आयटम आयटम वाईज सेलला यायचं. ओके, इथे तुमचे सगळे ग्रुप येतील. पर्टिक्युलर ग्रुप एक पाहिजे असेल प्लस कीने सिलेक्ट करू शकता. इथे दिले आहे बघा, ऑल केला तर स्टार बटनने सिलेक्ट ऑल सिलेक्ट होतील. ओके, स्लॅश केला तर ऑन सिलेक्ट होतील आणि प्लस केला पर्टिक्युलर तुम्ही जे पाहिजे ते प्लस कीने तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके, एंटर मारायचा. इथे डेट टाकायची, कधीपासून कधीपर्यंत तुम्हाला रिपोर्ट बघायचा आहे. प्लस आणि इथे व्ह्यू करा. इथे बाकी तुमचे का फिल्टर तुम्हाला लावायचे असेल तर तुम्ही बघू शकता. इथे पर्टिक्युलर डिटेलमध्ये समरी बघायचं आहे काय असेल ते, बाकी एरिया रूट का असेल त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्टेड सप्लायर सिलेक्शन बघू शकता. ओके, मग इथे तुम्हाला जो आता इथे स्टार दाबून ऑन करतो कारण त्याच्यामध्ये रिपोर्ट नाही होता. इथे तुम्हाला हा बघा पर्टिक्युलर प्रोडक्ट वाईज तुम्हाला रिपोर्ट भेटून जाईल. याच्यामध्ये किती अमाऊंट आहे, ॲव्हरेज सेल किती, क्वांटिटी किती सेल आहे. ओके, इथे पण तुम्ही Alt+P बटन मारून तुम्ही हा एक्सेलमध्ये किंवा याच्यामध्ये घेऊ शकता. व्ह्यू केलं का इथे तुम्हाला PDF पण आहे. इथे जाऊन तुम्ही PDFला पण जनरेट करू शकता. क्लिक केलं तर PDF एक्सेल होऊ शकते. व्ह्यू केला तर इथे व्ह्यू दिसणार तुम्हाला सिंगल पेजवर. हा तुमचा आयटम वाईज सेल रिपोर्ट झाला. म्हणजे पर्टिक्युलर त्या पिरियडमध्ये तो पर्टिक्युलर प्रोडक्ट किती क्वांटिटी आपल्याकडे सेल होतो हे पण तुम्ही इथे समजतं तुम्हाला. ओके, हा झाला तुमचा आयटम वाईज सेल. एस्केप करून बाहेर आलो. पुन्हा येणार सेल रिपोर्ट, सेल ॲनालिसिस. आयटम वाईज सेलमध्ये बाकी पण ऑप्शन आहे. सिंगल आयटम, पार्टी सेल समरी, कंपनी सेल समरी. ओके, ऑल आयटम मंथमध्ये किती सेल होतात, ऑल आयटम पार्टी वाईज किती सेल होतात, याप्रमाणे तुम्हाला जे लागणारे रिपोर्ट्स आहेत ते तुम्ही पर्टिक्युलर पिरियड टाकून बघू शकता. नंतर कंपनी वाईज सेल, पर्टिक्युलर कंपनी जे आपण मास्टरला सेट करतो, आयटम मास्टर जे येते त्या कंपनी वाईज कोणत्या कंपनीचा किती सेल होतो आहे मंथली डे वाईज ते इथून तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुमचं सप्लायर जे आपले सप्लायर, त्या सप्लायर वाईज सेल बघायचं असेल तरी तुम्ही इथे बघू शकता. कोणत्या सप्लायरचा किती सेल काय होते त्याप्रमाणे सप्लायरची नावं येतील. त्या सप्लायर वाईज तुमची जो काय सेल होते त्याप्रमाणे तुम्ही इथे सप्लायरचं पण कंपॅरिझन करून बघू शकता, रिपोर्ट काढू शकता. तर रिपोर्ट्समध्ये या रिपोर्ट्समध्ये ऑल्टर तुम्हाला सगळे रिपोर्ट्स भेटतील. सेलमध्ये सेलचे रिपोर्ट्स. नंतर इथे पार्टी वाईज म्हणजे जे तुमची ज्याच्यावर तुम्ही खरेदी करता त्या पार्टी वाईज तुम्हाला ऑटोजवळ तुम्हाला रिपोर्ट्स भेटतील. तुम्ही इथे हे रिपोर्ट्स ओपन करून बघा सर, तर त्याप्रमाणे तुम्हाला येऊन जातील. त्यानंतर इथे हा जो रिपोर्ट आहे तुम्हाला इथे आयटम वाईज जर काढायचं असेल रिपोर्ट तर ह्या रिपोर्ट्समधून तुम्ही काढायचं आहे. डेट टाकायचं तुम्हाला आयटम वाईज जेवढा पर्टिक्युलर आयटम किती सेल झाला आहे तर तुम्हाला ॲटोमॅटिक रिपोर्ट याच्यामध्ये भेटून जातो सर. बिल नंबर, बिल डेट काय, कोणता प्रोडक्ट होतं आहे त्या डिटेल्सप्रमाणे हा रिपोर्ट तुम्हाला येऊन जातो आयटम वाईज सेल स्टेटमेंटमध्ये. ओके, आता रिपोर्ट जनरेट व्हायला वेळ लागेल. इथून तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर हा एक रिपोर्ट्स आहे. इथून तुम्हाला आयटम सेल स्टेटमेंट विथ आयटम इथून पण तुम्ही हा रिपोर्ट काढू शकता. पर्टिक्युलर याच्याप्रमाणे तुम्ही हा रिपोर्ट तुम्ही इथून काढू शकता. जे इथे एक्सेलला क्लिक केला तर एक्सेल येईल. मी आता PDF इथे दाखवतो प्रिव्ह्यू करण्यासाठी. माऊसने इथे क्लिक करायचे एक्सेल किंवा PDF. ओके, इथे बिल डेट, बिल नंबर काय, कोण पार्टी होती, प्रोडक्ट काय होते त्याप्रमाणे तुमचे पार्टी वाईज आणि त्याच्यामध्ये आयटम काय होते, बिल नंबर आणि त्याचे आयटम, त्याचे अमाऊंट, बाकीचे रेट्स वगैरे सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला भेटून जाईल. ओके, तसंच तुम्ही सेल रिलेटेड जेवढे सेल बुक, सेल रिटर्न याच्यामध्ये तुम्हाला जे कोणते रिपोर्ट्स पाहिजे असेल तुम्ही काढू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे परचेसमध्ये सेम हे सगळे परचेस रिलेटेड सगळे ऑप्शन. नंतर मंथली परचेस किती, क्वार्टरली किती, त्याप्रमाणे तुम्ही परचेस सगळे रिपोर्ट काढू शकता. आयटम वाईज परचेस काढू शकता, कंपनी वाईज परचेस काढू शकता. हे रिपोर्ट्स दोन्ही अल्टरनेट सेम आहेत, फक्त सेलचे वेगळे सेलमध्ये येतील, परचेसमध्ये. इन्व्हेंटरी रिपोर्ट्समध्ये तुम्हाला टुडे सेल परचेसमध्ये सेल, परचेस, क्लोजिंग याप्रमाणे स्टेटमेंट तुम्हाला भेटून जाते. स्टॉक रजिस्टर काढू शकता. ओके, टुडे सेल, परचेस, क्लोजिंग रिपोर्ट्स काढू शकता. तुम्हाला याप्रमाणे रिपोर्ट्स तुम्ही जस्ट ओपन करून बघायचे आहेत सर. त्यामध्ये सगळे रिपोर्ट भेटून जातील. इथे डेली रिपोर्ट्समध्ये पण सेल रिपोर्ट, मोड ऑफ पेमेंट आहे, कस्टमर सेल आहे. त्यानंतर तुम्हाला लागणारं आहे मंथ वाईज सेलचं बिल वाईज स्टेटमेंट हे काढू शकता. डे वाईज स्टेटमेंट काढू शकता.
बाकी ऑपरेटर वाईज सेल वगैरे पाहिजे असेल इथून तुम्ही काढू शकता. जे तुमचे 2-2 स्टाफ किंवा ऑपरेटर्स आहेत त्याप्रमाणे पर्टिक्युलर त्याचा टोटल सेल किती झाला त्याप्रमाणे तुम्ही त्यांचा इन्सेंटिव्ह वगैरे कॅल्क्युलेट करू शकता. ओके, त्यानंतर तुमचा इथे पण आहे सप्लायर वाईज, इथे पण एक ऑप्शन दिलं आहे. इथून पण तुम्ही पर्टिक्युलर सप्लायर वाईज तुम्ही रिपोर्ट्स काढू शकता सर. सप्लायर वाईज सेल रिपोर्ट सप्लायर वाईज सेल इथे. ओके, बाकीच्या काही गोष्टी त्यापर्यंत तुम्ही परचेस रिलेटेड डिवाइस परचेस वगैरे काढू शकता. नंतर इथं इन्व्हेंटरी रिपोर्ट टुडे सेल परचेस क्लोजिंग पण काढू शकता. इथे जेवढे तुम्हाला रिपोर्ट्स तुम्ही बघितल्यावर तुमच्या नावाप्रमाणेच त्याचं मिनिंग आहे, त्या मिनिंगप्रमाणे तुम्ही रिपोर्ट तुम्हाला भेटून जाईल सर. ओके सर, थँक्यू.